रामकृष्ण. मनुष्यानं आपल्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर गुरु केला पाहिजे असं सर्वजण सांगतात. मग गुरु किती करावेत, आपला गुरु कोण असावा, याच्याबद्दल शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे त्या ठिकाणी तर्क लढवले आहेत आणि त्याप्रमाणे निर्णय सुद्धा दिलेला आहे. अनेक विद्वानांनी आपलं मत त्यावर व्यक्त केलेलं आहे, लिहिलेलं आहे. भगवान दत्तात्रेयांना सुद्धा ज्यावेळेस गुरु करण्याची इच्छा झाली त्यावेळेस त्यांनी 24 गुरु केले. त्या 24 गुरूंचं वर्णन आपण या ठिकाणी करणार नाही किंवा सांगणार नाही, परंतु एक प्रमाण असं आहे की जो जो जयाचा घेतला गुण तो तो मिया गुरु केला जाण. ज्या मनुष्यापासून आपण जो गुण येतो तो एक प्रकारे आपला गुरुच असतो आणि म्हणून मनुष्यानं गुणग्राहक असलं पाहिजे. मग या न्यायाप्रमाणे गुणग्राहकत्व हा आपल्या ठिकाणी जर गुण असेल तर त्या गुणाच्या जोरावर आपल्याला इतरांचे गुण ग्रहण करता येतात आणि म्हणून इतरांचे गुण ग्रहण करण्यासाठी गुणग्राहकत्व या गुणाची वृद्धी आपण आपल्या ठिकाणी केली पाहिजे. भगवान दत्तात्रेयांनी मधमाशीला सुद्धा आपला गुरु केलेला आहे. मग आता आपल्याला या ठिकाणी प्रश्न पडेल की मधमाशीपासून काय शिकण्यासारखं आहे. मधमाशीपासून भगवान दत्तात्रेयांनी कोणता असा गुण घेतला असला पाहिजे, तर आपणही साधारणतः निरीक्षण केलं असता आपल्या असं दृष्टीस पडेल की मधमाशी ही त्या ठिकाणी मधाचा फार मोठ्या प्रमाणामध्ये संग्रह करते आणि म्हणून त्या संग्रहामुळे त्याच्या अभिलाषेमुळे अनेक जण म्हणजे मनुष्य प्राणीच नाही, अस्वलासारखे वन्य प्राणी सुद्धा त्या मधमाशीच्या पोळ्यामधला मध हिरावून घेण्यासाठी तत्पर असतात, प्रयत्न करतात. म्हणून तिचा जो संग्रह आहे तो कधी कधी तिच्या जीवित्वाच्या नाशाला सुद्धा कारणीभूत ठरतो आणि तो कोणीतरी हिरावून घेतला तर त्याचं सुद्धा दुःख तिला भोगावं लागतं. मग यावरून आपण बोध काय घ्यायचा, तर अतिसंग्रह जर आपण करत असाल किंवा केला असेल तर त्याचा फायदा आपल्याला न होता इतर कोणीतरी त्याचा फायदा करणार आहे, करून घेणार आहे आणि म्हणून अतिसंग्रह हा लाभदायक नाही. रामदास स्वामींचं दासबोधामध्ये एक श्लोक आहे, अति काही नसावं अति सर्वत्र वर्जिते. या न्यायाप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भयाला, अति कामते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. सर्व काही म्हणजे संग्रह सुद्धा, सर्व काही याच्यासाठी घेतलं, त्याच्यामध्ये तसा संग्रहाचा उल्लेख नाही त्या श्लोकामध्ये, परंतु संग्रह सुद्धा अति नसावा म्हणजे अति कमीही नसावा आणि अति जास्तही नसावा. या न्यायाप्रमाणे अतिसंग्रह हा मधमाशीनं केला आणि म्हणून तिच्या उपयोगी न पडता तो त्याचा उपयोग इतरांना झाला आणि हा गुण मधमाशीपासून मी घेतला म्हणून मधमाशीला मी गुरु मानतो असं प्रभू दत्तात्रेयांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. रामकृष्ण.